तर जरांगेंच्या मागणीवरून आता आरोप प्रत्यारोप झडू लागलेले आहेत। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। गणेशोत्सवात अडथळा आणायला आमच्या हातात काय बंदुका आहेत का? जरांगे विरोधकांवर आक्रमक। आंतरवाली सराटीत गणपती काळात महालक्ष्मी बसलेल्या असताना हल्ला केला तेव्हा कुठे होता? मनोज जरांगेंचा हल्ला। चर्चेला कधीही नकार दिला नाही। समितीतील सदस्यांसोबत जरांगेंची चर्चा करायला जाणार। विखे पाटलांची माहिती। मराठा आरक्षणावर शरद पवार उद्धव ठाकरे चुप्पी साधून का बसलेत? विखे पाटलांचा सवाल। तर विखेही सत्तेत होते, त्यांचे प्रश्न निरर्थक आणि मूर्खपणाचे। राऊतांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंनी मुंबईतील आंदोलनासाठी पोलिसांना हमीपत्र दिलं। अटीचं पालन करू, कायदा मोडणार नाही। पोलिसांनी दिलेल्या 20 अटी शर्तींचं पालन करण्याचं जरांगेंचं हमीपत्र। आंदोलनात खंड पडू देऊ नका, आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। जरांगेंच्या मागणी तर आरक्षण देऊन फडणवीसांनी मिळवलेल्या संधीचं सोनं करावं। जरांगेंचं आवाहन। राहुल गांधी ओबीसींच्या समर्थनार्थ बोलतात। काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणावर बावनकुळेंचं वक्तव्य। दादरमध्ये फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। या बॅनरवर फडणवीस यांचा फोटो आणि इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा आशय। जरांगे पाटलांच्या मागण्या चुकीच्या। जरांगे पाटलांवर गुन्हा का दाखल होत नाही? लक्ष्मण हाकेंचा सवाल। ओबीसी मंत्र्यांनी आणि नेत्यांनी फील्डवर उतरलं पाहिजे आणि ओबीसींची भूमिका मांडली पाहिजे, हाकेंची मागणी। जरांगेंचं आंदोलन लोकशाही पद्धतीनं सुरू। आंदोलन दडपण्याचा सरकार कोणताही प्रयत्न करत नाही। शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। हायकोर्ट सुप्रीम कोर्टात आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य।